नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवी मुंबई पोलीस ग्राउंड वरती आलेलो आहोत। मग जिथे नवी मुंबईला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं इथेच ग्राउंड होणार आहे। तर आज आपण पूर्ण ग्राउंड कसं आहे, 100 मीटर गोळा फेक आणि 1600 मीटर जो 400 मीटरचा ट्रॅक आहे तो पूर्ण आपण आता व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहेत। तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। चला वेळ न घालवता सुरू करूया। नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस। मित्रांनो, खूप महत्त्वाचं असतं, आपण कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म भरलाय बट तिथे ग्राउंड कसं आहे, आपल्याला तयारी कशी करायची आहे हे खूप महत्त्वाचं असतंय। आणि खूप मुलांचे मला मेसेज येत होते की सर मुंबईचं ग्राउंड कसं आहे। तर आपण आता एक एक सुरू केलेलं आहे। आज आपण नवी मुंबईवरती बोलणार आहोत, चला बघूयात। मित्रांनो, 100 मीटरचा इथून स्टार्ट आहे, हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि तो तिकडे समोर एंड पॉइंट आहे। इथं आपल्याला सेन्सर लावलेले असतील, इथून आपल्याला सोडलं जाईल, आपल्याला तिकडे समोर एंड पॉइंट आहे। ग्राउंड एकदम भारी आहे मित्रांनो, लाल माती आहे आणि एकदम व्यवस्थित बनवलेला आहे। त्यामुळं 100 मीटर पॉझिटिव्ह आहे। तयारी पण तुम्ही ग्राउंड वरती करा, स्पाइक पण घालू देतील तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही। एकदम बेस्ट ट्रॅक आहे आणि पलीकडे इकडे हाच पूर्ण 1600चा ट्रॅक पण आहे, तुम्ही पाहू शकता। 1600चा ट्रॅक पण एकदम बेस्ट आहे। त्यामुळे तयारी करताना ट्रॅकवरच करा, रोडवरती पळू नका। ज्यांनी नवी मुंबईला फॉर्म भरलेला आहे त्यांनी प्रत्येकाने सर्कलवरतीच तयारी करा, जेणेकरून आपल्याला इथे पण मार्क्स बेस्ट येतील। ग्राउंड बघू शकता तुम्ही, आपण आता सर्कलला राऊंड मारून बघूया। तुम्ही पाहू शकता 1600 मीटरचा ट्रॅक अशा प्रकारे आहे मित्रांनो, एकदम बेस्ट आहे। लाल माती टाकलेली आहे आणि ते टप पण केलेलं आहे, असं नाही की म्हणजे असं हे नाही करत, जास्त फुफाटा नाही उधळत आहे। त्यामुळं पाणी पण मारलेलं असेल, त्यामुळे टेन्शन होणार नाहीये किंवा त्रास होणार नाहीये मुलांना, त्याची 100% काळजी घेतली जाईल। पण आपली तयारी आता ग्राउंडवर केली पाहिजे। आणि मित्रांनो, हे ग्राउंडचे मार्क्स आपल्या हातातले मार्क्स असतात, त्यामुळं ग्राउंडला आपल्याला कसे चांगले मार्क्स येता येतील त्यावरती आपला फोकस असला पाहिजे, जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल। आणि पेपर आपण कसंही पडू शकतो ते सांगू नाही शकत, पण ग्राउंड हे आपण ठरवू शकतो। 50 पैकी मला 1600ला एवढे आले पाहिजे, गोळ्याला एवढे आले पाहिजे आणि 100 मीटरला एवढे आले पाहिजे। त्या प्रकारे मित्रांनो, जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तिथे आउट ऑफ मारू शकताय। मी पण सर्कल असंच होतं, घाटकोपरच्या ग्राउंडवरती मी स्वतः आउट ऑफ मारलेलं आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही फक्त प्रॅक्टिस ओके करा, गावाकडे पण टायमिंग काढत चला, त्यामुळे 100% तुमचा टायमिंग बेस्टच येणार आहे आणि तुम्ही 1600 आउट ऑफ मारू शकता इथे। कारण की ग्राउंड एकदम ओके आहे मित्रांनो। खूप मला तर असं आता खूप दिवस झाले असं मन करतंय आपण पळायला पाहिजे। चला आपण बघूयात, तरी पण ट्रॅक बघूयात मित्रांनो, कारण की खूप महत्वाचं असतं। आपण भरतीच्या क्षेत्रात आल्यानंतरून आपण सक्सेस होणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो। घरच्याला आपण स्वप्न दाखवलेलं असतं की मी पोलीस होणार आहे, तर मग त्याच्यासाठी आपण ग्राउंडची पण तयारी ओके केली पाहिजे आणि अभ्यास या दोन गोष्टीवरती सध्या फोकस केलं पाहिजे। तेच त्याच्यासाठी मित्रांनो ड्युटी करून मी खूप मुलं जे ग्रामीण भागातून येतात, मी ज्या ठिकाणाहून आलोय त्या ठिकाणावरून येतात, त्यांच्यासाठी खास ड्युटी करून आल्यानंतर जो टाइम भेटतोय त्यामध्ये मी रेस्ट न करता डायरेक्ट इकडे ग्राउंडवरती आलोय। तर व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो तर मित्रांना शेअर करा आणि तुम्ही पण लाईक करा। लाईक करायला तुम्हाला काही कष्ट लागत नाही, हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे। आणि फक्त आपल्याला भरती होईपर्यंत मित्रांनो दुसरी कुठलीच गोष्ट करायची नाही, फक्त आपल्याला ग्राउंड आणि लेखी ह्या दोन गोष्टी केल्या तर तुम्हाला यशापासून कोणीच लांब ठेवू शकत नाही। 100% रिझल्ट येणार आहे, त्याची तुम्ही फक्त आपली तयारी बेस्ट असली पाहिजे मित्रांनो। हे पहा, अशा प्रकारे ग्राउंड आहे, 400 मीटरचा ट्रॅक एकदम बेस्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही, सर्कल आहे। त्यामुळे मित्रांनो सर्वांनी म्हणजे गावाकडे प्रॅक्टिस करताना पण काळजी घ्यायची, जेणेकरून काही इजा होणार नाही। थोडे दिवस राहिलेले आहेत, जर थोडंफार काही दुखापत झाली तर आपल्याला ग्राउंड देता येत नाही मित्रांनो। एवढा आपण अभ्यास केलेला असतोय, ग्राउंड केलेलं असतंय, ते सगळं पाण्यात जातं। त्यामुळे आपल्याला बेस्ट तयारी करायची आणि कुठल्याही गोष्टीत आपल्याला इजा होणार नाही याची पण काळजी घ्यायची, कारण की आपली काळजी घेणारे आपणच आहेत आणि आपलंच आपल्याला सगळं करायचंय ना, रिझल्ट पण आपलाच येणार आहे। आणि ज्या दिवशी रिझल्ट येणार आहे त्या दिवशी अख्खं गावात तुमच्याच नावाचं चर्चा असणार आहे मित्रांनो। त्यामुळे आपल्याला ते करायलाच लागणार आहे। चला बघू शकताय, आपण चालू आहे, ट्रॅक पण दाखवतोय, बट त्याच्यासोबत तुम्हाला मी थोडं मार्गदर्शन पण चालू आहे। बघू शकता मित्रांनो, एकदम बेस्ट ट्रॅक आहे। अशा प्रकारे हा नवी मुंबईचा ट्रॅक आहे। तर तुम्ही 100% व्यवस्थित तयारी केली तर इथं तुम्ही गावी जेवढे मार्क्स येतात, मला तर असं वाटतं त्याच्यात तुम्ही प्लस मार्क घेताल, एवढं बेस्ट ग्राउंड आहे। गावाकडे असं ग्राउंडच बघायला भेटत नाही मित्रांनो आपल्याला, एकदम बेस्ट ग्राउंड आहे। वातावरण पण एकदम मस्त आहे इथे, असं नाही की दमट वातावरण आहे, त्यामुळे काही नाही। आणि ज्या दिवशी ग्राउंड आहे त्याच्या अगोदर 2 दिवस यायचं, प्रत्येकाचे पाहुणे असतात, त्यांच्यापाशी येऊन तुम्ही ग्राउंड साठी 2 दिवस अगोदर थांबू शकता, म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रॉपर रेस्ट भेटेल आणि रेस्ट भेटल्यानंतर आपण चांगलं ग्राउंड देऊ शकतो, याची स्वतः काळजी घ्यायची। आणि जर तुम्ही तसं केलंय तर 100% तुमचा रिझल्ट येणार आहे। त्यामुळे काळजी करायची नाही, ग्राउंड पण बेस्ट आहे आणि आपल्याला मार्क्स पण बेस्टच घ्यायचे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचे। चला बघूयात
पूर्ण ट्रॅकला चक्कर मारूयात आपण आज. हे इथं पहा किल्ला आहे. जर तुम्ही पोलीस झाले तर इथे येऊ शकताय. आपल्याला किल्ल्याच्या मागे ठेवतात, ती पीओपी असते ना आपली पासिंग आउट परेड, त्यावेळेस हा किल्ला असतो मित्रांनो. याचं तुम्ही जेव्हा भरती होणार मग तुम्हाला समजेल. ज्या दिवशी तुमची कसम परेड असेल, म्हणजेच पीओपी म्हणतो आपण, पासिंग आउट परेड, त्या दिवशी आपले घरचे सगळे आलेले असतात आणि आपण ते फेटा घरच्याच्या डोक्यात घालतो आणि तो सॅल्यूट करतो ना. त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला ही भरती एकदम मन लावून द्यायची आणि आपल्याला ह्या भरतीत सिलेक्टच व्हायचंय. हे प्रत्येकाने मनाशी खुणगाट बांधायची. अशा प्रकारे एकदम बेस्ट ग्राउंड आहे मित्रांनो. आता बघूयात आपण गोळ्याचं ग्राउंड कसं आहे ते बघूयात. आता मित्रांनो पाहू शकता, हे गोळ्याचं सर्कल आहे. इथून आपल्याला समोर ते लावलेलं असेल लाकडाचं, तो अर्ध सर्कल, म्हणजे त्याला आपण अर्धवळ तुरताई पाचते ते समोरून लावलेलं असेल. त्यानंतर आपल्याला इथं स्टेप घ्यायची, इकडनं गोळा घ्यायचा, इथं लाईन मारलेली असेल, ही लाईन गोळा फेकल्यानंतर आपल्याला त्या लाईनच्या इकडे जायचं आहे. जर आपण प्रॉपर तिकडे गोळा फेकलाय आणि आपण इथून निघलो तरी आपला फाऊल धरला जातो. त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला त्या लाईनच्या बॅक साईडनेच बाहेर निघायचं आहे. आणि प्रॉपर इथं आपल्याला इथं असेल असा गोळा थ्रो करायचा आहे. थ्रो केल्यानंतर प्रॉपर आपल्याला इकडनं बाहेर निघायचं. अशा प्रकारे ग्राउंड आहे. ग्राउंड पण सपाटीला आहे, चढाला नाहीये. तुम्ही पाहू शकता समोर, पण दाखव तिकडे. अशा प्रकारे गोळ्याचं ग्राउंड पण बेस्ट आहे मित्रांनो. फक्त आपली तयारी बेस्ट असली पाहिजे, 100% आपला रिझल्ट येणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे नवी मुंबईचं ग्राउंड आहे. गोळा 100 मीटर आणि 1600 मीटर ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.